वाल्मिक कराडनं नाशिकच्या दिंडोरी परिसरातील एका आश्रमात 2 दिवस आसरा घेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। तृप्ती देसाईंच्या आरोपांमुळे नाशिकमध्ये खळबळ। वाल्मिक कराडचा दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्रात मुक्काम। वाल्मिक कराडला आश्रय दिला नाही, स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण। बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडनं उज्जैनच्या महाकालाचं दर्शन घेतल्याचं समोर आलं। त्यानंतर त्यानं दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रात 15 आणि 16 डिसेंबरला मुक्काम केल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे दोघंही 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीमध्ये वास्तव्याला असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम आहे तिथे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि 17 तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत। सीआयडीची पथक गेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथे दिसलेले आहेत, परंतु सीआयडीच्या पथकाने हे पुढे का सांगितलं नाही। स्वामी समर्थ केंद्राचे प्रवक्ते आणि अण्णासाहेबांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी देसाईंचे आरोप खोडून काढले आहेत। लाखो भाविक मंदिरामध्ये येत असतात, त्यात कोण कोण आहे त्याबाबत आम्हाला माहिती कशी असेल असा सवाल त्यांनी यावेळेस केला आहे। कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही। आलेल्या सगळ्या लोकांना येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जी चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पण दिले। येऊन गेले असतील, आता लाखो लोक येऊन जातात, येऊन गेले असतील ते। वाल्मिकनं या आश्रमात आश्रय घेतला आहे का, गुरुमावली आणि वाल्मिकचे संबंध कसे आहेत हे आता सीआयडीच्या तपासामध्ये समोर येणार आहे। मात्र तृप्ती देसाईंच्या आरोपानं स्वामी समर्थ केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय। मात्र गुरुमावलींवर तृप्ती देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडालेली आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।